तरवाली सराटी इथल्या मैदानावर आज सकाळी मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मार्गदर्शन करणार आहेत। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पुढील दिशा कोणती हे ठरवतात आणि हे बैठकीमध्ये जाहीर करणार आहेत। सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली आहे। सगळी सोयरेबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला नाही। कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतलेले नाही। शिवाय आणखी खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत अशी टीका ते वारंवार करतात आणि त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर मनोज जरांगे काल नगर दौऱ्यावर होते। यावेळेस त्यांची वांबोरी गावात संवाद बैठक पार पडली। यावेळेस त्यांनी सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी देखील केली आहे। सोबतच सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। दरम्यान मला सरकारकडून अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। दरम्यान मनोज जरांगेंनी केलेला दावा हास्यास्पद आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोपांचं खंडन केलंय। जे डाव टाकतील ती त्यांच्या अंगलोट्याला लागला। या साईडने नेमली ती पण त्यांच्या अंगलोटाला। आम्हाला माहिती आहे तो अहवाल तयार आहे आधीच। म्हणून तुम्ही मला गुतवणार आहेत हे मला माहिती, पण मी तर भेलो पाहिजे। आजकाल कसं आहे माहिती आहे का, इकडे कोपऱ्यातले बडबड बंद करा नाही चला बाहेर। मला माहिती आहे तुमचा अहवाल तयार आहे, तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत। बघा असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात। असं कोणी कोणाला तडीपार करतं का? आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारखं त्यांच्यावर केसेस आहेत असंही काही नाही आहे। मला असं वाटतं ठीक आहे, आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात। ते जाऊन त्यांना काहीतरी फीडिंग करतात, काही ना काही त्यांना सांगत असतात।